अचानक गावी गेट टुगेदर आणि आमरसाचा कार्यक्रम ठरल्यामुळे आम्हाला अर्जंटली निघावं लागलं बेंगलोरवरून गावी जायला। अर्जंट फ्लाइट तिकीट्स खूप एक्सपेन्सिव्ह दिसत होते, त्यामुळे बसने जाण्याचा प्लॅन ठरला। प्रवासात घरचे जेवण खूप टेस्टी लागतं नाही। दुपारी बाहेर मस्त पाऊस चालू होता। संध्याकाळी बाहेर एका ठिकाणी बस थांबली होती, तिथे छान कुल्फी खाल्ली। नंतर रात्री पुन्हा डिनर साठी बस थांबली, तेव्हा फारशी भूक नव्हती, त्यामुळे फक्त डाल खिचडाच ऑर्डर केला होता। आदल्या दिवशी तिकीट्स केले होते, त्यामुळे अप्पर बर्थ मिळाली यासाठी दुःखी होण्यापेक्षा लास्ट 2 सीट्स राहिले होते आणि ते आम्हाला मिळाले यासाठी आम्ही खुश होतो। आम्ही हा विचार करून खुश होतो की उद्या सकाळी उठल्यावर आम्ही महाराष्ट्राच्या मातीत पोहोचलेलो असू। तसंच झालं। सकाळी साताऱ्यात फ्रेश होण्यासाठी थोडा वेळ बस थांबली आणि या सुंदर सूर्योदयाने दिवसाची सुरुवात मस्त केली। थोड्या वेळाने नाश्त्यासाठी बस थांबल्यावर मिसळपाव खाल्ला। आता बसचा स्टॉप हळूहळू जवळ येत होता, त्यामुळे मस्त वाटत होतं। बस मधून उतरलो आणि थोड्याच वेळात घरून गाडी पाठवली होती, तीही आली आणि फायनली 24 तासांच्या प्रवासानंतर आम्ही घरी पोहोचलो। सर्वात आधी लक्ष आमचं अंगणातल्या आंब्याच्या झाडांकडे गेलं। बरं, सध्या लग्नाचा सीझन चालू आहे, त्यामुळे आत्या मामा लग्नाला गेलेले होते, घरी कोणीच नव्हतं। आम्ही फ्रेश होऊन थंडगार पन्ह पिलं, तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने फ्रेश वाटलं। गेट टुगेदरचा व्लॉग लवकरच येतोय, सो स्टे ट्यून्ड।